नमस्कार मंडळी, मी श्री तारवे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे श्री तारवे व्लॉग्स. तर मंडळी, आज अशीच भटकंती आहे. जे आपण लोकेशन आत्तापर्यंत बघितलं नाही असं लोकेशन, म्हणजे असं ठिकाण बघायला चाललो आहे आपण आता. तर मग आज आम्ही आहोत 5 जणं. तर मग चला निघूया, डायरेक्ट गाडीत भेटतो तुम्हाला. तर मंडळी, आता मी आहे चाफ्यामध्ये, म्हणजे चाकादेवी सोडून पुढे आलात ना की चाफे लागतं, तिथे आता आहे. वडापाव घ्यायला थांबलो. हे बघा, वडापाव घ्यायला थांबलेत सगळे. तर वडापाव घेऊया आणि मग निघूया. हे काय खायचं इथे की घेऊन जायचं आहे? वडापाव घ्यायला थांबलो आहे. वडापाव पार्सल घेऊन जायचं आहे इथं. तर मग चल, नंबर सांगा. तर मंडळी, वडापाव हे पार्सल करतात काकी. तोपर्यंत आम्ही चहा मागवली आहे, बासुंदी गुळाची चहा. टेस्ट करूया आणि तुम्हाला पण सांगतो. हे बघा इकडे कशी आहे रे, एक नंबर. वेगळा आहे, हाडच आहे. बासुंदी गुळाचा चहा आहे, पिऊन बघूया. कुठं काय दिसतोय? युनिक आहे, वेगळं आहे, मस्त आहे. तर कधी जाकादेवी किंवा चाफेच्या इकडे आलात, म्हणजे चाफेवर जाकादेवीवरून गणपतीपुळे वगैरे त्या रोडला जर गेलात ना, तर एकदा ट्राय करा. तर चहा वगैरे पिऊन झाला आहे. चहा एक नंबर होता, मस्त होता. तर आता निघतोय पुढे जायला, प्रवास चालू करतोय. चला निघूया. तर मंडळी, जाता जाता आता मध्ये गाडी लावली आहे आणि वडापाव जे घेतले होते ते खायला थांबलो आहे. हे बघा, सगळे वडापाव खात आहेत. द्या काय नसेल तर वडापाव खाऊया आणि निघूया इथून. मंडई, वडापाव खाऊन पुढे आलो थोडा, आणि पुढे आल्याच्यानंतर आहे ना, रस्त्याच्या बाजूला शेतीची कामं चालू आहेत. चला ते पण दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा इकडे रस्ता आहे आणि इकडे शेतीची कामं चालू आहेत. चला दाखवतो तुम्हाला. हे बघा, दादा वगैरे शूट करतात तिकडे. हे बघा, तर मंडळी चला पुढच्या आपल्या लोकेशनला जाऊया. तोपर्यंत हा थोडा इकडे बाबू ड्रोन उडवतो. चला निघूया. तर मंडळी, आता आम्ही पोचलो आहे श्री लक्ष्मीकेशव देवस्थान जे आहे कोळीसऱ्यातलं, तिकडे. आजचं लोकेशन तेच असणार आहे. तर मग चला दाखवतो तुम्हाला. आता तिकडे गाडी लावली आहे त्या साईडला, तिकडून इकडे वाईट आहे यायला आणि इकडून असं खाली उतरायला आहे. खाली जाऊ नये ना, खाली ब्रिज आहे छोटासा, नदीला वगैरे पाणी पण आहे. चला जाऊया. हो का, वातावरण पण मस्त आहे. निसर्गाच्या कुशीत असे बसलेलं हे देवस्थान आहे. त्यामुळे बघायला आणि म्हणजे निसर्गाच्या कुशीत असल्यामुळे ना, शांतता आणि त्याच्या पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे आहे ना, ऐकायला वगैरे मस्त आहे. हे बघा, या साईडला हा ब्रिज आहे छोटासा, ईश्वर शूट करतो आहे तिकडे. आणि हे बघा, हे इकडे देवस्थान आहे. चल जाऊया. आधी खाली जाऊया मंदिरात आणि मग दर्शन घेऊया आणि मग इथला बाकीचा बाजूचा परिसर दाखवतो तुम्हाला. हे बघा, उतरायला अशा पायऱ्या आहेत केलेल्या.
आपण कुठं काढणार नाही काय त्या साईडला आहे. मंदिराच्या आहे ना त्या बाजूला असं छोटासा ओढा म्हणजे पाऱ्यासारखा आहे, ते पण नंतर दाखवतो तुम्हाला. चला आधी दर्शन करून घेऊया. हे बघा पायऱ्या उतरून आल्यावरती आहे ना चप्पल काढायला लागते असं केलेलं आहे. इकडच्या पायऱ्या उतरून आलो ना की डायरेक्ट इथे चप्पल काढायला गेलं आहे, तिथून मग पुढे एंट्री. मंडळी मंदिराच्या आहे ना जर तुम्ही तिकडून एंट्री केलं तर मंदिराच्या डाव्या बाजूला असे नळ आहेत, जेणेकरून मंदिरात जायच्या आधी पाय धुवून घ्या आणि मगच मंदिरात जा. चला मंदिरात जाऊया. हा बघा परिसर इकडचा बघायला गेलात ना तसं तर मस्त आहे, झाडाझुडपात असं वसलेलं आहे मंदिर, त्याच्यामुळे शांतता आणि इथला जो गारवा वगैरे आहे ना खतरनाक मस्त आहे. नक्की या मंदिराला एकदा भेट द्या, अवश्य भेट द्या. म्हणजे इथली जी एनर्जी वगैरे जी आहे ना मस्त आहे, बघण्यासारखं आहे आणि मंदिर, त्याच्यामुळे या नक्की. आणि आलात तर कचरा वगैरे काय करू नका इकडे, एवढी दक्षता ठेवा. चला दर्शन करूया मंडई. चला आधी दर्शन करून घेऊया आणि मग तुम्हाला इथला बाकीचा बाजूचा परिसर दाखवतो. हे बघा हे असं मंदिर आहे, श्री लक्ष्मीकेशव देवस्थान. दर्शन करून घेतो आधी आणि मग तुम्हाला दाखवतो, कारण आता इथे गेट लावलेला आहे त्याच्यामुळं आतमध्ये जायला एंट्री नाही आहे. तर आधी दर्शन करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. असं आहे. ही मूर्ती कोल्हापूरच्या रंकाळा तलावामध्ये सापडली. इथे बरोडा केसपूर म्हणून हे गाव आहे. तिथले काणे जोशी विचारे या 3 महापुरुषांना दृष्टांत झाला की मी कोल्हापूरच्या रंकाळा तलावामध्ये पडून आहे, मला काढा आणि आपल्या गावाला नेऊन स्थापन करा आणि आपलं कुलदैवत माना. त्याप्रमाणे त्यांनी कोल्हापूरला जाऊन रंकाळा तलावामध्ये शोध केला. शोध केल्यावर ही मूर्त सापडली. तर पूर्वी पायी मार्ग असल्यामुळे कोल्हापूर, मलकापूर, साखरपा, देवरूख, संगमेश्वर असे आले. संगमेश्वरला ही शास्त्री नदी आहे समोर दिसते ही, म्हणजे आता जी जयगडची खाडी आपण म्हणतो त्या खाडीमध्ये छोट्या बोटी किंवा होडी घेऊन त्या होडीत घेऊन खाली पोळीसरे बंदरापर्यंत आले. पुढे परत पायी मार्ग जातो. त्यामुळे त्या बंदरातून येत असताना पायी चालत जाताना इथे थांबले तर मूर्ती इथेच थांबले. दुसऱ्या दिवशी उचलायला गेली तर मूर्ती हाले नाही. त्यांना वाटलं काय ही देवाला जागा पसंत आहे म्हणून इथेच स्थापना करण्यात आली. हा एकूण 40 अण्णावांचा कुलस्वामी आहे. ही मूर्ती स्थापन करून जवळजवळ 850 वर्ष झाले, साधारण 12व्या शतकात. मंडई हे जे देवस्थान आहे ना हे देवस्थान गणपतीपुळेपासून फक्त 18 किलोमीटरवरती आहे. जर गणपतीपुळ्याला आलात तर इकडे यायचं, म्हणजे जर जमलं तर नक्की भेट द्या इकडे. आणि ही जी मूर्ती आहे ना या म्हणजे मंदिरातली ती मूर्ती 5 फुटाची आहे. आणि ही जी मूर्ती आहे ना ही पहिली कोल्हापूरचा जो रंकाळा आहे तिथे ठेवण्यात आली होती आणि त्याच्यानंतर एका व्यक्तीच्या स्वप्नात येऊन त्यांनी मग नंतर ती इकडे आणून मग इथे ते देवस्थान बांधलं आहे आणि ते देवस्थान कोळीसऱ्यात आहे. तर जर आलात रत्नागिरीला किंवा जर गणपतीपुळे साईडला तर नक्की ह्या मंदिराला भेट द्या, कारण म्हणजे मंदिर जे हे देवस्थान आहे ना ते एक नंबर आहे, म्हणजे बघण्यासारखं. आणि इथं जी शांतता वगैरे जे आहे ना मस्त आहे. जर आलात तर नक्की भेट द्या आणि जर कधी येऊन गेला असाल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. मंडई मंदिराच्या बाजूने आहे ना फ्रंट साईडने हे बघा इकडून आहे ना खाली उतरायला आहे आणि खाली आहे ना एक कुंड आहे. कुंड म्हणजे ते म्हणजे जर लोकांना हातपाय वगैरे धुवायचे असतील तर त्याच्यासाठी आहे. पण जो मेन पाण्याचा म्हणजे जो आहे ना मेन पाणी येतं ते पाणी म्हणजे तीर्थ असं
म्हटलेलं आहे ते की ह्या पाण्याचा वापर हातपाय धुण्यासाठी करू नये, कारण हे तीर्थ आहे. हे बघा, हे वाहणारं जे पाणी आहे ना ते तीर्थ आहे असं इथे लिहिलेलं आहे. आणि इथे चप्पल वगैरे घालायला अलाउड नाही आहे. आणि जे हातपाय धुवायला जर पाणी हवं असेल तर हे बघा, हे इकडे असं कुंड आहे. हे इकडे मंदिर आहे वरती ह्या साईडला, आणि हे इथे खाली कुंड आहे. ह्या इथून जर वरती गेलात ना या साईडला की दुसरं मंदिर आहे, तिकडे पण जाऊया. चला मंडळी, मगाशी जे बोललो होतो ना वरती एक मंदिर आहे, ते हे बघा, हे मंदिर आहे श्री रत्नेश्वर मंदिर. चला दर्शन घेऊया. आतमध्ये पूजा चालू आहे. मंडळी, इथे आहे ना अजून एक मंदिर आहे छोटं. हे बघा, दाखवतो तुम्हाला. जुनं आहे, हनुमंतरायाचं आहे. हनुमंतराया. तर मंडळी, आता आम्ही इकडून निघतोय घरी जायला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया एकदा पुन्हा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.